आता मी पहिलं इथे नाही, पहिलं इथे विचारणार, कसं वाटतंय? नाही, कारण आपण कोणत्याही कार्यक्रमात गेलो की पहिला प्रश्न म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न असतो हा, की कसं वाटतंय, तर त्यांना आधी विचारलेलं बरं. पण तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी मला वाटतंय की म्युझिकच्या आड टाळ्यांचा आवाज फार कमी ऐकू येत होता, त्यामुळे टाळ्यांचा जर आवाज जोरात आला तर खूप बरं वाटेल. सर्वप्रथम इथे उपस्थित सेल्फीच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक स्वागत. डिरेक्टर अजित भुरे सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सांगायचं झालं तर सेल्फीचे आताच 125 प्रयोग पूर्ण झालेत. एक अचीवमेंट आहे. म्हणजे सेल्फी आतापर्यंत आपण फक्त जाणत होतो की मोबाईल मधनं आपलं फोटो काढले की सेल्फीचं काम झालं. ह्या सेल्फीची गंमत मी अजित सरांकडनं जाणून घेणार आहे. पण संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे, त्यांचं आपल्याला पहिलं सर्वप्रथम स्वागत करायचंय. तर आपण स्वागत नक्कीच करून घेणार आहोत. पण सर, तत्पूर्वी सेल्फी ही कल्पना किंवा हा विचार जेव्हा डोक्यात आला, काय होतं एक्झॅक्टली डोक्यात काय होतं सेल्फी? मुळात ह्या नाटकाची रचना उलटी झाली आहे. म्हणजे कसं की जनरली तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दिग्दर्शकाला काहीतरी सुचतं किंवा लेखकाला काहीतरी सुचतं आणि मग कलाकार एकत्र येतात. तसं झालं नाही आहे नाटकाच्या मध्ये. लेखिकेने हे नाटक पहिल्यांदा मैत्रिणींसाठी लिहिलं आणि दिग्दर्शक आणि निर्माता नंतर निवडला. त्यामुळे ही प्रोसेस उलटी होती. तर ते तिला कसं सुचलं हे शिल्पाकडनं ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण ते नंतर मी वाचलं. बरोबर. मला ते नाटक आवडलं अर्थातच, कारण तिने ज्या पद्धतीने ते लिहिलंय. तिचं हे पहिलं नाटक, शिल्पा नवलकर इकडे, तिचं हे पहिलं नाटक. तिने फार ओघवत्या शैलीमध्ये ते लिहिलंय. अत्यंत चांगल्या मराठी भाषेचा वापर त्याच्यामध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचा अभ्यास करून ते कॅरेक्टर कसं प्रेझेंट करणं हे तिने फार चलाखीने आणि हुशारीने केलेलं आहे. तर ते मला आवडलं म्हणून मी ते नाटक केलं. ते तिला कसं सुचलं किंवा का लिहावंसं वाटलं हे आपण तिच्याकडनं ऐकूया. नक्कीच मॅम, जाणून घ्यायला मला तर आवडेल, उत्सुकता आहे नक्कीच. सेल्फी या शब्दाबद्दल तुम्ही विचारलंच आत्ता. सेल्फी हा आपल्या खूप ओळखीचा शब्द झाला आहे. आपण सगळेच पटकन फोनचा कॅमेरा स्वतःकडे फिरवतो आणि सेल्फी काढतो. दिवसातून 15 सेल्फीज आपले खरंच निघत असतील. पण आपण कधीतरी थांबून स्वतःच्या चेहऱ्याचा सेल्फी काढण्याऐवजी स्वतःच्या मनाचा सेल्फी काढतो का? आपण सगळ्याच जणी खूप बिझी असतो. तुम्ही इथे वर्किंग वुमन आहात सगळ्याजणी. फार क्वचित असं होतं की आपण जरा थांबतो, स्वतःकडे वळून बघतो. जसं आपण फोनचा कॅमेरा स्वतःकडे वळवतो तसं आपण स्वतःकडे वळून बघतो आणि स्वतःच्या मनात काय चाललंय ह्याचा विचार करतो. हे फार कमी वेळा होतं. तर ह्या नाटकातून असं अभिप्रेत आहे की जसं आपण पटकन काही विचार न करता अलीकडे चेहऱ्याचा सेल्फी काढून मोकळा होतो, तसा थोडा वेळ काढून स्वतःकडे बघून, स्वतःच्या मनाकडे बघून, त्या मनात नक्की काय चाललंय असा आपला एक सेल्फी आपण प्रत्येकीने काढावा. प्रत्येकीने म्हणजे फक्त स्त्रियांनी असं नाही, सगळ्यांनीच काढावा. थांबून थोडा स्वतःसाठी वेळ द्यावा आणि ह्या सेल्फीचा आपल्या पुढच्या प्रवासासाठी उपयोग करून घ्यावा. अशी थोडक्यात ह्या सेल्फी मागची कल्पना आहे. सुकन्या मॅम, ज्या वेळेला तुमच्यापर्यंत हा विषय आला सेल्फी, मनात पहिली भावना काय होती? मैत्रिणीने दिलेलं सुंदर गिफ्ट, एवढीच भावना होती. आणि ती जे काही माझ्यासाठी लिहील किंवा जे काही करेल ते चांगलंच असेल हा दृढ विश्वास तिच्याबद्दलचा. कारण माझी आणि शिल्पाची दुर्गाजली गौरीपासूनची मैत्री आहे. म्हणजे जवळजवळ 35-36 वर्ष झाली असेल. किती झाली हे आम्हाला माहिती नाही, पण तेवढी वर्ष आमची मैत्री आहे. रोज भेटत होतो असंही नाही, अधूनमधून भेटत होतो. व्हॉट्सॲप आल्यावर रोज संपर्कात आलो. पण एक विश्वास होता तिच्यावरती की जे काही ती मला देईल ते चांगलंच असेल. त्यामुळे मी विचारलंच नाही की माझा रोल काय आहे, मला त्याच्यासाठी काय तयारी करायला लागेल हे मी बघितलंच नाही. तिने जसं लिहून दिलं तसं मी करत गेले. आणि अर्थात डायरेक्टरवरती पण विश्वास होता, कारण तो तिने निवडलेला होता. त्यामुळे त्याच्यावरही विश्वास होता की तो नक्कीच चांगलं करेल. बरं, ज्या वेळेला सगळ्या मैत्रिणींकडनं कळलं की बाबा आपण व्हॉट्सॲपच्या थ्रू वगैरे सगळी चर्चा झाली वगैरे, किंवा नाही का असं काही तुम्ही म्हणालात की व्हॉट्सॲपच्या थ्रू आता जवळ आले आहेत लोक किंवा नाही, तर इथे जे आज तुम्ही पाहता, हे जे चित्र पाहता ना, मराठी बाणा हे जे नाव आहे, हे सुद्धा व्हॉट्सॲप मधूनच निर्माण झालेलं आहे. व्हॉट्सॲपमध्ये कस्टम्सचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये जवळजवळ 150 पेक्षा अधिक लोक आहेत आणि त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपचं नाव मराठी बाणा आहे आणि ज्याचा एक कार्यक्रम आज इथे सादर होतोय आणि सर्वांसमोर येतोय.
त्यामुळे टेक्नॉलॉजीने आपल्याला एकत्र आणलंय, त्याचं एक महत्वाचा घटक आज हा इथे पाहायला मिळतोय. रुजुताजी इथे आहेत, पूर्वाजी इथे आहेत. आम्हाला काय काय शुभेच्छा द्याव्याच्या वाटतील ह्या संपूर्ण टीमसाठी, मराठी बाणा या टीमसाठी? खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आणि आम्हालाही जेव्हा कळलं की आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे तेव्हा आम्ही सगळ्याच अगदी पहिल्याच रिक्वेस्टमध्ये हो म्हणालो की नाही आम्हाला जायचं आहे. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप छान काम करताय तुम्ही सगळे. तुमच्या कामातनं वेळ काढूनसुद्धा तुम्ही हा कार्यक्रम करताय, त्यामुळे खरंच खूप खूप शुभेच्छा. मराठी बाणा आपण टिकवतोय ह्यातच खूप छान आनंद आहे. वा, आपल्या म्हणजे आमच्या, असं मी म्हणेन, आमच्या पुढच्या पिढीला मराठी फार नीट येत नाही ह्याची मला खूप खंत आहे. माझ्या मुलीला मी खूप जास्ती मराठीत बोलायला लावते, मराठी वाचायला लावते, असं आपण प्रत्येकजण करतो. पण ह्या पुढच्या पिढीला कमी मराठी येतं आहे ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवं. आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना मराठी वाचायला आपण शिकवायला हवं. तर तुमच्या ह्या मराठी बाणा हा जो ग्रुप तुमचा झाला आहे, तुम्ही सगळे कामात व्यस्त असता मला माहिती आहे, किंवा तुमचं काम खूप वेगळं आहे. आमच्या दृष्टीने तुमचं काम खूप वेगळं आहे. आता आम्ही काय काय एक एक किस्से ऐकत होतो, खरंच खूप कौतुक वाटलं आणि छान वाटलं तुमच्या कामाविषयी. तुमच्यामुळे कदाचित आम्ही सेफ असतो एअरपोर्ट्सवर किंवा पण ह्या मराठी बाणाच्या निमित्ताने जर तुम्ही सगळे मराठी एकत्र आलात तर ह्याच निमित्ताने आपण असंही करूया की पुढच्या पिढीला जितकं जास्ती मराठी आपण शिकवू शकू, किंवा मान्य आहे आपण सगळेच आता मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शिकवतो, ती काळाची गरज आहे, इंग्लिश छान यायलाच हवं हेही मान्य आहे, पण आपली मातृभाषा आहे ती विसरता कामा नये. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सोनालीजी. सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. म्हणजे ना आजपर्यंत एक गोष्ट आपण ऐकत होतो की 4 मित्र एकत्र आले तर काही टेन्शन नसतं, पण 4 महिला जर एकत्र आल्या तर त्यातनं काहीतरी गदारोळ निर्माण होतो. पण सरांचं खरं कौतुक करावं लागेल की सगळ्यांना एकत्र घेऊन चांगल्यारीत्या, आणि तर 125 झालेत, 125 प्रयोग झालेत, अजून 250, 500, 1000 प्रयोग पर्यंतचा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे शुभेच्छा मराठी बाणाच्या टीमकडनं. पण हा हो, आता मगाशीच एक गाणं सादर झालं, सखे ग 6 जणी. ते गाण्याचं मलाही कन्फ्युजन होतं, ते मी क्लिअर केलं ऍक्च्युली. त्यांना म्हटलं की सखे ग 6 जणी आहे की 6 जणी आहेत, ते मला नेहमी कन्फ्युजन असतं. तर सर तेच म्हणतात की एक कमी आहे. येस येस, नक्कीच. आता जो मुद्दा मांडला तो पटला नाही, त्याच्यावर अजितनी बोलावं असं मला वाटत होतं. शिल्पालाही बोलायचं आहे की 6 किंवा 5 किंवा 4 किंवा 3 महिला एकत्र आल्यावर गदारोळ होतो. ह्याविषयी महिला तुमचं काय मत आहे? नाही, मी फक्त आजकाल विषय नाही, मांडला नाही, तू की आपण थांबच आता. ऐकतोय. तू थांबच आता. आमची लेखिका बरोबर बोलेल. नाही, मला जे बोलायचं होतं ते तू बोललीस. मला अगदी एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारायचा होता. इतक्या महिला इथे आहेत, तुम्ही इथे एकत्र काम करता, दिवसभर एकत्र असता. इनफॅक्ट आम्ही तर फक्त प्रयोगापुरते भेटतो, तुम्ही सतत एकत्र असता रोज. तरीसुद्धा मला असं वाटतं महिला जशा एकमेकींना समजून घेतात आणि एकमेकींबरोबर अतिशय कम्फर्टेबली काम करू शकतात, तसं खरं तर पुरुषांकडून नाही होत. त्यामुळे आमचं सगळ्यांचंच या विधानाला ऑब्जेक्शन आहे की महिला एकत्र आल्यानंतर गदारोळ होतो. नाही, कसं आहे, साधी गोष्ट आहे की 125 प्रयोग झाल्यानंतर मला बोलण्यासारखं काही उरलंच नाही आहे. त्यामुळे आता मी काय बोलू? त्यांनी आधीच मान्य केलं, हाताची घडी आणि तोंडावर बोट. नाही, असं काही नाही. माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि अतिशय मनापासून सांगतो की आय एम एन्जॉईंग दिस प्ले फ्रॉम डे 1. रिहर्सल्स असोत, प्रयोग असोत, आता आम्ही एकत्र आलो, एकत्र गाडीत आम्ही जे होतो, त्यामुळे मला ह्यांच्याबरोबर काम करताना अतिशय एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. ह्याच्या आधी मी बरीच नाटकं केली आहेत, जवळजवळ 1300 प्रयोग माझ्या नाटकांचे झालेले आहेत, परंतु ह्या नाटकाचे 125 प्रयोग आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्यांनी मला दिलेला अनुभव हा दुसऱ्या कुठल्या नाटकात मला मिळालेला नाही. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की सेल्फी नाटक किती लोकांनी पाहिलं आहे तुमच्यापैकी? हां, सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये, बरोबर.
त्यामुळे तुमचा एक सेल्फी राहिला आहे, तो आपण आज काढूया नक्की. ओके. तर ज्यांनी पाहिलं नाही आहे त्यांनी नक्की या. आता आमचा पुढचा प्रयोग 30 तारखेला गडकरी रंगयत्यांमध्ये आहे दुपारी 4 वाजता. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण वर्किंग आहात, त्यामुळे दुपारचा शो 4 वाजता जमणं कठीण आहे. परंतु मी आता सरांना रिक्वेस्ट केली आहे की एक दिवस सगळ्यांना लवकर सोडलं तरी चालेल म्हणून. आणि मी त्यानिमित्ताने त्यांनाही बोलवलं आहे सगळ्यांना की तुम्ही या नाटकाला. आमचं काय असं नाटकाची वेळ रात्रीची ही जरा कठीण असते, कारण सगळ्या जणांना रात्री ऑफिसेस संपवून रात्री नाटकाला येणं जमत नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेला नाटक जास्त असतं. ही आमची एक व्यावसायिक अडचण आहे. त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा नक्की या. शुक्रवारी आहेच. तुमच्या एरियामध्ये कुठे असेल, आत्ता ठाण्यालाच प्रयोग आहे, पण शिवाजी मंदिरला असेल किंवा आणखी एखाद्या ठिकाणी, तर डेफिनेटली आम्हाला आवडेल तुम्हाला भेटायला सगळ्यांनाच. मी आजच्या ह्या कार्यक्रमात आम्हाला बोलवलं, त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. कस्टम्स म्हटल्यानंतर आम्हाला नेहमी खरंच सांगतो की आम्ही कलाकार जेव्हा परदेशाहून येतो तेव्हा आम्हाला एक भीती असते की आम्ही काही वस्तू आम्ही काय आणलेलं नसतं, आम्ही शेवटी मराठी कलाकार आहोत, काय आणणार. पण तरी मनात एक भीती असते. आणि अशा वेळेला अतुल काय किंवा साहेब काय सगळ्या लोकांसारखी माणसं केवळ कलाकार म्हणून आम्हाला ओळखतात आणि आम्हाला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात त्याबद्दल मी मोकळेपणाने तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण त्या प्रसंगी थोडंसं आम्ही दबलेलो असतो आणि हा आमचा भाग झाला. परंतु आत्ता साहेबांबरोबर गप्पा मारत असताना अतुल माझा मित्र आहे, की तुमच्या क्षेत्रातले काही अनुभव त्यांनी आमच्याबरोबर शेअर केले, तेव्हा असं वाटतं की आपल्यापुरतं म्हणजे कस्टम्स म्हटल्यानंतर आपण काही गोष्ट आणली आहे ह्याच्यापुरतं मर्यादित न राहता तुम्ही सगळेजण देशासाठी जे काम करताय ते महत्त्वाचं आहे. कारण ज्या चुकीच्या गोष्टी ह्या देशात आणल्या जातात किंवा केल्या जातात, बाहेर नेल्या जातात, त्यावरती चेक ठेवण्याचं महत्त्वाचं काम तुमचं डिपार्टमेंट करत आहे. तुम्ही आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहात. मी इथे आलो त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सरांनी खूप छान गोष्ट मांडली. ते म्हणाले की आम्ही बाहेरगावी जातो, परदेशी जातो, परत आम्ही काय घेऊन येणार. पण मला एक गोष्ट नक्की सांगायची वाटते, परत आपण काय घेऊन येतो हे मला ठाऊक नाही, पण रसिकांचं प्रेम नक्कीच आपण घेऊन येतो. एक मराठी कलावंत म्हणून बाहेर गेल्यानंतर मराठी कलावंतांना मिळणारी रिस्पेक्ट काय असते ही नक्कीच आपण प्रत्येक जण जाणतो. त्यामुळे या सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे. मी या मंचावरती श्री निळकंठ शेळकेजी यांना विनंती करेन की आपण या मंचावरती यायचे. निळकंठ शेळकेजी आणि मेश्राम सर, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. प्लीज. जे कलावंत इथे उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांसमक्ष त्यांनी सेल्फीचे काही किस्से शेअर केले किंवा सेल्फीची गोष्ट सर्वांपर्यंत मांडली, आपण त्यांचं इथे स्वागत करणार आहोत. स्वागत याच कारणासाठी कारण की सत्कार आपण पाहुण्यांचं करतो, स्वागत आपण घरच्या मंडळींचं करतो. त्यामुळे ही घरची मंडळी इथे उपस्थित आहेत. एक जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. सर्वप्रथम एक सुंदर असं मराठी बाण्याचं मोमेंटो आम्ही आमच्या या परिवारातर्फे तुम्हाला देतोय. डिरेक्टर अजित भुरे सर यांना आपण सर्वप्रथम इथे एक सुंदरशी भेट मराठी बाण्याची आपण देत आहोत. आपण तिथूनच वळूया. पूर्वा गोखलेजी इथे आहे. टाळ्या ऐकू येत नाहीयेत. नाही, आपण सेल्फी हे नाव ऐकतोय म्हणून आता मी ही संधी घेणार आहे एक सेल्फी तुमच्या सगळ्यांसोबत. प्लीज. आम्ही संधी साधलेली आहे. येस, खऱ्या अर्थाने आपल्यातीलच व्यक्ती, पण तरी सुद्धा आपल्या ह्या सर्कल मधनं बाहेर पडून अजून एक विश्व आहे हे दाखवणारी काही व्यक्ती इथे उपस्थित आहेत. त्यांना मी या मंचावरती निमंत्रित करेन. कीर्ती राठोडजी, आपण या मंचावरती निमंत्रित आहात. प्लीज जरा जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. बाळासाहेब बोराडेजी, सचिन पगारेजी आणि संदीप हेडावजी, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. बाळासाहेब बोराडेजी, सचिन पगारेजी,
आणि संदीप होडावजी, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. तसेच हवालदार महाजन साहेब, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. या ना मॅम, या या या. कीर्ती राठोडजी इथे उपस्थित आहेत, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करू त्यांचं. बाळासाहेब बोराडेजी, सचिन पगारेजी, संदीप हेडावजी, हवालदार महाजन साहेब, आपण सुद्धा मंचावरती निमंत्रित आहात. सचिन आयरेजी, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. पूजा हटकर, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. रमेश वाजगेजी, कृष्णकुमार राणेजी, आसावरी परमारजी, सुभाष पटवर्धनजी, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. क्षीरसागर सर, बाळासाहेब बोराडेजी, सचिन पगारेजी, संदीप हेडावजी, हवालदार महाजन साहेब, सचिन आयरेजी, पूजा हटकरजी, रमेश वाजगेजी, कृष्णकुमार राणेजी, आसावरी परमारजी, सुभाष पटवर्धनजी, आपण सुद्धा या मंचावरती निमंत्रित आहात. जी इथे मंडळी उभी आहेत या मंचावरती, आपल्यातीलच एक पण सामान्य व्यक्ती जरी असलं तरी असामान्य कार्य करणं या व्यक्तींना जमलं, त्यामुळेच कदाचित आज तिथून इथपर्यंतचा प्रवास यांनी गाठलाय. आपण त्यांना सुद्धा एक प्रेमाची पोच पावती, एक प्रेमाची भेट त्यांना मराठी बाणा या परिवाराच्या वतीने देणार आहोत. पण सर्वप्रथम त्यांची ओळख करून देणं महत्वाचं आहे. कीर्ती राठोड मॅम इथे उपस्थित आहेत. सेक्रेटरी कल्चरल क्लबचे गेली 30 वर्ष ते निस्वार्थ सेवा करतायत ह्या क्लबच्या माध्यमातून. कारण एक हाती कोणती धुरा सांभाळताना आपल्याला ठाऊक असतं की आपल्यासोबत फक्त आपण एकटे नाही तर आपल्यासोबत टीम असते. तर एकटे पुढे न जाता त्या टीमला सोबत घेऊन जाण्याचं कार्य गेली 30 वर्ष निस्वार्थपणे करतायत, त्या म्हणजे राठोड मॅम. राठोड मॅम साठी जरा जोरदार टाळ्या. बाळासाहेब बोराडेजी इथे उपस्थित आहेत. संदीप हेडावजी, आपण कीर्तीजींना इथे सुंदरसा मोमेंटो देऊन त्यांचे इथे स्वागत करणार आहोत. बाळासाहेब बोराडेजी, सचिन पगारे सर आहेत का? कुठे आहेत? मेश्राम साहेब प्लीज, आपण या मंचावरती निमंत्रित आहात. हवालदार महाजन साहेब, महाजन साहेब इथे उपस्थित आहेत. महाजन साहेबांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा मुलगा आता इंजिनियर आहे आणि तो रिसर्च करतोय नासामध्ये. इंजिनियर रिसर्च स्कॉलर आहे त्यांचा मुलगा. म्हणजे एक कार्यभार सांभाळत असताना मुलाचं सुद्धा शिक्षणाकडे लक्ष देऊन त्याला सुद्धा चांगल्या पोस्टवरती पाठवणं किंबहुना पाठबळ देणं हे सुद्धा खूप मोलाचं असतं. आणि इथेच शिकलेलं आहे आणि इथे संपूर्ण ह्या कस्टमच्या परिवारात एक शिपाई म्हणून ते काम करत असताना मुलाची जडणघडण चांगल्या रीतीने कशा प्रकारे